फ्रेंड्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला टॉपिक चालू आहे लेवल मेजरमेंट. इंडस्ट्रियल मेजरमेंट हा सब्जेक्ट आपण शिकत आहे. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपले काय काय झालं ते आत्तापर्यंत ह्याच्या मागच्या लेक्चरला आपले इलेक्ट्रिकल मेथड चालले आहेत. कुठले तर कपॅसिटन्स लेवल इंडिकेटर आणि रेडिएशन लेवल इंडिकेटर. ठीक आहे. ह्या ज्या टाईप्स आहेत त्या झालेल्या आहे. आणि आता आपण बघणार आहे अल्ट्रासोनिक टाईप ऑफ लेवल मेजरमेंट, ज्यालाच आपण नॉन कॉन्टॅक्ट टाईप पण म्हणतो. आता अल्ट्रासोनिक मेथड जी आहे ती नॉन डिस्टर्बन्स मेथड म्हणून पण प्रसिद्ध आहे. म्हणजे नॉन डिस्टर्बन्स मेथड आहे. ही आपण कशासाठी यूज करतो तर सॉलिड लिक्विड मटेरियल लेवल मेजरमेंटसाठी आपण यूज करतो. आता ह्याच्यामध्ये ज्या दोन टाईप्स पडतात, कुठल्या तर डॉपलर टाईप आणि टाईम डिफरन्स टाईप. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया हे जे प्रिन्सिपल काय आहे. तर अल्ट्रासोनिक प्रिन्सिपल ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ सोनार. ठीक आहे. सोनारच्या प्रिन्सिपलवर ऑपरेट होतं. म्हणजे काय होतं, द टाईम पिरियड बिटवीन ट्रान्समिटिंग अँड रिसिविंग अ प्रेशर पल्स इज प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन अल्ट्रासोनिक सेट अँड द सरफेस ऑफ द कंटेंट ऑफ द टँक. आता ह्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे आणि वर्किंग आहे हे आपण बघायचं आहे. तर कन्स्ट्रक्शन तर फिगर जी आहे ती तुम्हाला इथं दिलेलीच आहे. याला आपण म्हणतो अल्ट्रासोनिक लेवल मेजरमेंट. ठीक आहे. नॉन कॉन्टॅक्ट टाईप. तर ह्याच्यामध्ये काय होतं, इट कन्सिस्ट ऑफ अल्ट्रासोनिक ट्रान्समीटर रिसिव्हर माउंटेड ऑन द टॉप ऑफ टँक. द बीम इज प्रोजेक्टेड डाउनवर्ड्स कॉल्ड इन्सिडंट बीम बाय द ट्रान्समीटर अँड इज रिफ्लेक्टेड back by the surface of solid or liquid in the tank. The reflected beam is received by ultrasonic receiver. आता फिगरमध्ये तुम्ही बघू शकता की पहिला जे नाव लिहिलेत ती कुठं, टू लेवल इंडिकेटर, इन्सिडेंट बीम, रिफ्लेक्टेड बीम. ठीक आहे. ह्या कशा पडतात हे बघून घ्या. अल्ट्रासोनिक रिसिव्हर कुठं आहे हे बघून घ्या. टँक, सरफेस, लिक्विड किंवा सॉलिड कुठं दाखवले हे बघून घ्या. लेवल सिग्नल कुठं दाखवले हे बघून घ्या. द रिफ्लेक्टेड बीम इज रिसिव्ड बाय अल्ट्रासोनिक रिसिव्हर. जे रिफ्लेक्ट होणारी बीम ते कोण रिसीव्ह करणार आहे तर अल्ट्रासोनिक रिसिव्हर जे आहे ते रिसीव्ह करायचं काम करणार आहे. द टाईम टेकन बाय द बीम इज अ मेजर ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बीम. म्हणजे टाईम टेकन बाय बीम हे काय असणार आहे तर मेजर ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बीम इतका असणार आहे. देअर फॉर द टाईम टी बिटवीन द ट्रान्समिटिंग अँड रिसिविंग अ प्रेशर पल्स is proportional to the distance between ultrasonic set and the surface of the content of the tank. म्हणजेच काय होणार आहे, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आता इथं जे बिग एच दाखवलं आहे मायनस स्मॉल एच. ठीक आहे. याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. एच म्हणजे काय असतं, वेअर एच इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन अल्ट्रासोनिक सेट अँड द बॉटम ऑफ द टँक. ठीक आहे. तर हे जे अल्ट्रासोनिक मेथडचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते काय आहेत. अल्ट्रासोनिक गेज नीड्स नो फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड. म्हणजे अल्ट्रासोनिक गेजला कसल्याही प्रकारचं फिजिकल कॉन्टॅक्ट लागत नाही. इट इज नॉन डिस्टर्बन्स टेक्निक यूज्ड फॉर बोथ सॉलिड अँड लिक्विड लेवल मेजरमेंट. देअर आर नो मुव्हिंग पार्ट्स. म्हणजे ही सॉलिड अँड लिक्विड लेवल मेजरमेंटसाठी पण यूज करू शकतो. ही एक नॉन डिस्टर्बन्स टेक्निक आहे. हे आपण सॉलिड अँड लिक्विड मेजरमेंटसाठी यूज करतो आणि ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा मुव्हिंग पार्ट आपल्याला लागणार नाही आहे. तर हे झाले ह्याचे ॲडव्हान्टेजेस. आता आपण बघूया डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. तर डिसॲडव्हान्टेज आहेत की डिसॲडव्हान्टेज ऑफ अल्ट्रासोनिक मेथड काय आहे तर कॉम्प्लिकेटेड डिझाईन आहे. टेम्परेचर कम्पेन्सेशन लागणार आहे ह्याच्यामध्ये. द डर्ट, इरेग्युलर अँड स्लोप सरफेस अफेक्ट द ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट. म्हणजे डर्ट, इरेग्युलर अँड स्लोप सरफेस जे आहे तो अफेक्ट करणार आहे कशाला तर मेजरमेंटच्या ॲक्युरेसी. म्हणजे आपण जे मेजरमेंट करणार आहे त्याची जी ॲक्युरेसी असणार आहे त्याच्यावर अफेक्ट करणार आहे. अल्ट्रासोनिक ट्रान्समीटर इज सब्जेक्टेड टू मेनी इंटरफेरन्सेस विच अफेक्ट द स्ट्रेंथ ऑफ इट रिसिव्हर. ठीक आहे. द ॲप्लिकेशन्स काय आहेत अल्ट्रासोनिक मेथडचे, जे आपण कुठं यूज करतो तर अल्ट्रासोनिक मेथड यूज्ड फॉर सॉलिड अँड लिक्विड और सॉलिड मटेरियल लेवल मेजरमेंट.
लिक्विड किंवा सॉलिडच्या मेजरमेंटसाठी आपण यूज करतो. अल्ट्रासोनिक मेथड जी आहे, अल्ट्रासोनिक लेवल मेजरिंग डिव्हाइस इज यूज्ड फॉर बोथ कंटिन्युअस अँड पॉईंट मेजरमेंट. ठीक आहे, अल्ट्रासोनिक मेथड जी आहे ते आपण कंटिन्युअस आणि पॉईंट मेजरमेंटसाठी आपण यूज करतो. द पॉईंट मेजरिंग अल्ट्रासोनिक डिटेक्टर्स आर यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ गॅस ऑब्लिक लिक्विड किंवा लिक्विड लिक्विड म्हणजे कॉमा लिक्विड लिक्विड और गॅस ऑब्लिक सॉलिड इंटरफरन्स. ठीक आहे, ह्यासाठी आपण अल्ट्रासोनिक मेथड आपण यूज करतो. आता वर्किंग प्रिन्सिपल, आता ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, आता वर्किंग प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन्स आपल्याला इथं बघायचे. तर ते काय काय आहेत? वर्किंग प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ लेवल मेजरिंग मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत? तर डायरेक्ट मेथड, ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत? हुक टाईप लेवल इंडिकेटर, स्लाइट ग्लास आणि फ्लोट टाईप मेथड आहे. आता हिचं वर्किंग प्रिन्सिपल त्याच्याबरोबर समोर दिलेलं आहे आणि ॲप्लिकेशन्स पण त्याच्यासमोर दिलेले आहेत टेबलमध्ये. तर हे काय आहे ते पहिले बघूया आपण. डायरेक्ट मेथडचं वर्किंग प्रिन्सिपल काय दिलेलं आहे? इन केस ऑफ लार्ज रिझर्वायर्स अ स्मॉल चेंज इन लेवल करेस्पॉन्ड्स टू अ लार्ज volumetric change. As the liquid level in the tank rises or falls accordingly, level in the slide glass also rises or falls. A floating body experiences a buoyant force equal to the weight of the liquid displaces, then by reason of its buoyant follows a change in liquid level. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन्स काय आहे त्याचे? तर टू मेजर फ्लो ऑफ रिव्हर अँड लिक्विड of reservoir, to measure water level in boiler and oil levels in transformer. आता पुढचं काय आहे? तर used when measurement is required for small changes in level. म्हणजे हे आपण यासाठी यूज करतो ज्यावेळेला स्मॉल चेंज आहे लेवलमध्ये त्यावेळेला पण आपण हे यूज करतो. आता इलेक्ट्रिकल मेथड्समध्ये काय काय येतं? तर कपॅसिटन्स लेवल इंडिकेटर आणि रेडिएशन लेवल इंडिकेटर हे आपण सगळं मागं शिकलेलं आहे. ठीक आहे, मागं शिकलेलं आहे तरी पण आपण इथं आपण बघायला लागलो आहे. तर ह्याच्यामध्ये काय येतं वर्किंग प्रिन्सिपल? इफ एरिया अँड डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स आर कॉन्स्टंट देन कपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. द अमाऊंट ऑफ रेडिएशन रिसिव्ड बाय द डिटेक्टर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ लिक्विड बिटवीन द रेडिएशन सोर्स अँड द डिटेक्टर. द डिफरन्स इन अमाऊंट ऑफ रेडिएशन करस्पॉन्ड्स टू लिक्विड लेवल. ह्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? फॉर मेजरमेंट ऑफ लिक्विड लेवल इन इंडस्ट्रीज, टू मेजर ऑल टाइप्स ऑफ लिक्विड लेवल्स सच एज कोरोसिव्ह, ॲब्रेसिव्ह, हायली विस्कोशियस, ॲडेरंट. ठीक आहे, हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. अल्ट्रासोनिक मेथडचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे? द टाईम पिरियड बिटवीन ट्रान्समिटिंग अँड रिसिविंग अ प्रेशर पल्स इज प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन अल्ट्रासोनिक सेट अँड द सरफेस ऑफ द कंटेंट ऑफ द टँक. आता ह्याचं ॲप्लिकेशन काय आहे? टू मेजर सॉलिड और लिक्विड लेवल, हे त्याचं ॲप्लिकेशन्स आहे. तर ह्या सगळ्या मेथड्स आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिकलेले आहे. ह्याचं एक ओव्हरव्ह्यू करून एक ब्लॉग म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ह्याचं एक ओव्हरव्ह्यू करून जे आपल्याला इथं टेबल दिलेला आहे तो हा टेबल आहे. हे आपल्या मेथड आपण मागं पण शिकलेलंच आहे. एक बेसिक ब्लॉक डायग्रॅम तुम्ही जाता जाता एक्झामला जाताना रिवाईज करायचं म्हटलं तर तुम्ही ह्या बघू शकता. ठीक आहे, हे जे प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन्स ह्या सगळ्या गोष्टी आपण मागं शिकलेल्या आहेत. तर एक ह्याच्यामध्ये फक्त ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ह्या ब्लॉक डायग्रॅममध्ये तुम्हाला दिलेलं नाही आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत. तर हा आपला लास्ट सेकंड पॉईंट होता या चॅप्टरमधला. ह्याच्यानंतर चॅप्टरमध्ये काय राहतं तर रडार टाईप लेवल मेजरमेंट आणि एअर पर्ज सिस्टीम जी आहे ह्या 2 पॉईंट राहत आहेत. तर ह्याच्यावर जे पडणारे MCQ आहेत ते MCQ कशा प्रकारे पडतील हे जरा ब्रीफली तुम्ही म्हणजे काय म्हणतो त्याला ब्रीफली स्टडी करा की ह्याच्यावर जे एक्झाम्पल्स पडणार आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये जे MCQ टाईप ते कसे पडणार आहेत हे बघायचं.
जास्त करून पडते काय तर वर्किंगवर जे आहेत, वर्किंग प्रिन्सिपल जे आहेत त्यावर तुम्हाला पडतं, किंवा कशाला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कशाला काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे, ह्या गोष्टींवर पण पडतं. परत रिफ्लेक्ट कसे होतात हे जे तुम्हाला पॉईंट थोडे छोटे छोटे दिसले, ठीक आहे. रेडिएशन कसं होतं, रेडिएशन टाईप लेवल डिटेक्ट कसा काम करतो, याचे जे छोटे प्रिन्सिपल आहेत, ठीक आहे. परत ॲप्लिकेशन्स कुठले कशामध्ये आहेत, ॲप्लिकेशन्सवर पडू शकतात, की बाबा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं असतं आणि त्याचं ॲप्लिकेशन कुठं आहे हे विचारलेलं असतं. तर ह्या ॲप्लिकेशनवर पण तुम्हाला जे एक्झाम्पल्स आहेत ते पडू शकतात. किंवा टाईप्स कुठल्या आहेत आणि त्या कशाच्या टाईप्स आहेत. आता क्लासिफिकेशनवर जर बघितलं तर क्लासिफिकेशन डायरेक्ट मेथडचे, ठीक आहे, डायरेक्ट मेथड जे आहेत मेकॅनिकल आपण म्हणलं त्याला, त्याचे जे आहेत तर त्याचे पडतात टोटल 4 टाईप्स. इनडायरेक्ट मेथडचे 2 टाईप्स पडतात, हायड्रोस्टॅटिक प्रेशर टाईप आणि इलेक्ट्रिकल मेथड. तर हायड्रोस्टॅटिकचे परत 4 टाईप पडले. इलेक्ट्रिकल मेथडचे परत 2 टाईप पडले, कॉन्टॅक्ट टाईप आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप. परत त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट टाईपमध्ये 5 पडले आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईपमध्ये 3 पडले पुढे टाईप्स. स्पेशल टाईप अल्ट्रासोनिक लेवल गेज हे लिक्विड लेवल मेजरमेंटचं 3रं टाईप. हे जे काय पुढे टाईप्स पडलेले नाही आहेत ते हे जे आहेत टाईप्स, ठीक आहे. टाईप्स नीड डेफिनेशन एखाद्या वेळेस काहीतरी येऊ शकते, ठीक आहे, आणि ही कशाची डेफिनेशन आहे हे पण विचारू शकतात. तर अशा प्रकारचे जे MCQ आहे ते ह्या चॅप्टरवर तुम्हाला येऊ शकतात एक्झाममध्ये. तर हे जे टोटल आहे तुम्ही हे सगळे डीपली थोडंफार 1-2 वेळा वाचून घ्या आणि त्याचं जे ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ह्याच्यावर पण तुम्हाला MCQ येऊ शकतात, ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवत आहे.